हॅलो, श्री स्वामी समर्थ. असा बरेच दिवस झाला तुम्ही माझं श्री स्वामी समर्थ विसरलात. आता म्हणजे मीच विसरले असं मला वाटायला लागले. कारण जेव्हा घरातले व्हिडिओ टाकत होते ना, तर तेव्हा मला सवय होती पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ म्हणायची. पण आता मी घरातले व्हिडिओ बंद केले टाकायचे. आता ब्लाऊजचे व्हिडिओ टाकते, कारण मला कळून चुकले की हे जसे व्हिडिओ तुमच्या फायद्याचे आहेत तसे घरातले व्हिडिओ नाहीत. मला म्हणजे अनुभव येऊनसुद्धा मी नजरअंदाज केला त्या व्हिडिओकडं. त्याच्यामुळे मग मला कळून चुकलं, म्हणून मी आता व्हिडिओ हे टाकायला सुरुवात केले. तर रात्री मी म्हणजे आज व्हिडिओ टाकला आहे. 44 साईजचं म्हणजे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे आणि त्याच्या बाह्या कशा काढायच्या हे मला एका ताईनं विचारलं होतं. त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी आणि पूर्ण माप काढलेलं आहे. तर ते पण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल पूर्ण माप. दोन्ही एकत्र घेतला असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. जेवढा व्हिडिओ मोठा होईल ना तेवढं बघायला पण कंटाळा येतो आहे. त्याच्यामुळे मग मी स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ टाकायला ब्लाऊजचे आता. आणि मला म्हणजे आता मी मनाला टाकून तर किती ब्लाऊज टाकणार आहे. तुम्ही जेव्हा मला कमेंट करचाल की मला हे ब्लाऊज बघायचं आहे, ते ब्लाऊज बघायचं आहे, तर त्या हिशोबानं मी व्हिडिओ टाकू शकते. पहिले व्हिडिओ जेव्हा मी घरातले टाकले तेव्हा पण हाच प्रॉब्लेम होता की मी रोज काय व्हिडिओ टाकू, काय टाकू, घरातले ते पण बघून बोर व्हायला होतं. कमेंट जसं कमेंट येतील तर त्या हिशोबानं आपल्याला व्हिडिओ बनवायला येतात. पण कमेंट नाही आले ना, मग समजत नाही की व्हिडिओ आपण नेमकं काय बनवायचा काय नाही. त्याच्यामुळे ना आता हा तर व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे ना. जे नवीन शिवणार आहेत त्यांच्यासाठी फायद्याचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे जे नवीन शिवतात ते थोडं जरी कुठं म्हणजे मला माहिती आहे की शिवताना खूप प्रॉब्लेम येतात, छोटे प्रॉब्लेम येतात. तर ते निस्तारताना एवढं नाकीनऊ येते ना की जे म्हणजे नवीन शिवणार आहेत ना त्यांना समजतं. तर ते जर तुम्ही कमेंट करून मला विचारलं तर त्याचं उत्तर मी देऊ शकते. तुम्ही जर नाही विचारलं तर मला कसं माहिती होणार आहे की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय चालू आहे. तर त्याच्यामुळे मी सांगते. तर चला, आजचा बाह्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते. तर आता घरातले ते व्हिडिओ बंद केलेत मी, त्याच्यामुळे ते काय आता मी टाकणार नाही. आता जसे जमल तसे हेच व्हिडिओ टाकणार आहे मी. तर चला मग, माझं पण काम चालू आहे. सकाळी एक अर्जंट ब्लाऊज शिवला होता, तर ते ब्लाऊज कस्टमरने घेऊन गेले लगेच. मी रोज 4-5 ब्लाऊज शिवते माहिती आहे का. मला शिवायला उशीर होतो आहे, जास्त गिरायकाला द्यायला पण उशीर होते. पण असं कधीच होत नाही की मी ब्लाऊज शिवून ठेवले तर घरामध्ये राहिलं आहे माझं असं एवढा ढिगारा ब्लाऊजचा राहिला आहे, असं कधीच होत नाही. म्हणजे असं जास्त ब्लाऊज राहिले ना तर मला सांगता येते की ह्याची एवढी शिलाई घेतली, त्याची तेवढी शिलाई घेतली. पण माझ्यापाशी ब्लाऊजच राहत नाही. मी काल शिवले का आज जाते, काल शिवले का आज. रात्री छान शिवला होता ब्लाऊज, शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे मी. तू लगेच गेला आता ब्लाऊज, राहतच नाही माझ्यापाशी. गोळ्या आणल्या का कुणाला? अन्नाला गोळ्या आणल्या, ताट आणलं, वाटी आणली, 1000 रुपये आल्यावर 3 म्हणा 1000 रुपये. आता सगळे मिळून 1000 रुपये झाला. तर पहिले आता केव्हा जाणार आहे डॉक्टर गावाला?